करतीस बायजा एक तांदळाच का बरं जीवडाले गण तांदळा 317 तान दगा माय काय करतीस गरमा नाही शांती राजबीन बायजा साधी मात्र दरोदी दाते रावायती तुन घर काय मन घर काय मग दाते काय संपाव नाही शे नाही हे का सांग ना अक्का हा देख आपल्या गावात गाड्या बरी बरी जायरा ना साखरी मग जगी रागे शे माय म्हणे चालच ही मजा येऊ चालणार माय ओ बायजा चालू सुरत नेलेत आपण हा आपला माणसे ना लाट्या दंडास काढते म्हणत तुम्ही का पटक भवान्या वेळी जाण्यात जाणू फिरा पैकी घ्यात जाणू मग मानते सकरा सरा नेट मा पैजातच जाणू ते आहे तर खावाले पण डालस मा हा मग बरं काटीन त्याचे काय हवा मग त्या लाटीन दंडा काटीन तर आपण काय मार खायले वाला का हा गणपती राहण्याचा द्या पहिला होई पाहिजे लगीन वेना तईस ना हा म्हणा ते विषय बायजा चला मग चालतेस ना चला ना मग चल माय मग का तयारी बियारी कर निघा आपण लवकर या बाकीने विचारले आवी कशी शे मा आखो हा आखो जाणू अक्काने बायजाने सांगाने जाणू मग हा बस चाल आपण हा तयारी करायला ताईच्या मंतर लागच का चालू पण नाही का नाही साडी ठेवून एक जलगमान चालच आहे हा मग जाली तो ई जाल नाही ना मला तर नाही येवा काय करा ना मग आपले काय करणं शे आपले जाणं शे ना बी हा पाहिजे मग चला बिल लाव गावात काय बांधायले काय नाही दादा हा हेड माकडं ठिलेले जला मा कोणती बी साडी घाललेले गाई मा माया 2 दिन ते वेगळी आता ऐकाले कथा चालवा आले मग काय करतेस आव माय मला बी नाही होत म्हणतो जाऊ दे माय आंगे शेतो जाई येऊ इथं दूर बिली घेतो आपण मग सुरत काय नाना दूर आहे का बरं हा मग आपल्या जोगे काय होईना बी आणि आपले भाडा बिडा बी फुकटे काय बांधायची आपली एसटीवर मग देवधर्म ठिकाणी जावर कडे कमी वेळास जा उलट आपला मानतीस वर्षाने लागणं पडत पाहिजे ती पिशी मनात न आलं खरं निवाळ मळ काका येत ना नाही त्यासले कोणती गोष्ट नाही हाऊस नाही काय मग सुरत जाले बरा होते तसा राजी वेग येतात हा तरी अशा थकी घ्या माय 2 दिन जपाना काळा मुळा चांगला आणि बाई म्हणे चांगलं खावाड एक दिन भज्या आणि एक दिन काही करे तोंड चांगलं होतं खरं म्हणे हा ते तोंड बैरा झालं होतं म्हणे म्हणावाला म्हणे म्हणतं चांगलंय दादा देवधर्म करो आणि घरी चांगलं जपून खाओ हा म्हणून त्यासले ना मी आता नानच कराने चला हा उजी पण काढी बी टाकतस माय पराठे का नाही बोलताने म्हणतानेच भाईजा मग अशा करतास का सीमा तू किती ना बबिताले बनावाले थरथरील बनावाले काय म्हणतीस नी हा माय व बहीण बाईजा काय सांगू तुमले बबितांकर बी अशा दांगडो तीन नवरा बी नाही सांगे गंजावाय गे म्हणे टी मात खिले म्हणे म्हणतो माय व आमना घर निघत नाही शे दादा म्हणतो आमना माणसे बोली बिली तीन आणि टाइमवर सांगतील जावा पण आडे नारस कारच थाना शेबीन म्हणतं माय म्हणतं बबिता अजून इथं उतार ना वास तुम्ही उद्या चवना शेव माय फुल्ला फुक्या शेव बी कसा मारणी एवढं मोठं आपडप अगो डिअड पियड व्हायले म्हणे अजिबात त्याला बाई कोणी किद्दर नाही ती बबिता चांगली बाई ते तो बी ना म्हणजे भाव लागावी म्हणजे काय माहिती बी त्याला संसारा बी कशाने भाव लागता स्वतः येराने ती पोरली बी आळा पाय घाल रास जाऊ दे मग येवावशी का नाही त्या तर काही नाही येवावशी तीच येवावशी ते सामान्य त्या बी 2-3 दिन नाही सुत म्हणे आमेन एक दिन का सापडे ना 2 दिन का सापडे ना आपण इसुत बिन म्हणे आमेन नाही सोडात म्हणे आमेन जोगे मग साखरी मा काय धुमे काही नाही मग प्रत्येक ठिकाणी नारा कांटास शिवपुरांगा एकच रस का बरं नारा ऐकायला भेटस नारा बड समजायला भेटस मग तुम्ही बी मला नाही सांगा मला येणंच होतं बी तुमने बी गण जीवरी राहते मी येईन तू ते तुला अण्णा तुन माणूस 2 जण कोण करी अशी म्हणणं होतं म्हण पण त्याच बी येऊ दे गे बाहेर गाव जावा ना म्हणून चाल म्हणतं मग तू बी बरं वेग आणि त्या बी फोन लागत कामगारवालाच ना ते लगेच तुला येवायला भेटी घे ना बिन मग तू ये जातीन मला घर ना पट्ट्या बिन मध्ये असं भाकरी करायला का हो दीदी माई म्हणू कसे मा म्हणू बिन तुले म्हणे हो लागस तुला दीदी माई म्हणाली विकू लाव नाही मग मला तू नाही लागस मरो काही नाही बायजा देवले बलावणार रास ना ते बरोबर करस दखा म्हण तू नाही सांगत तुम्ही तू नको येऊ पण दख देव बाणी बरोबर त्याचे आजच ते कामगारवाला फोन लागा दोन्ही बाप पांडवर घ्या त्या
अब दोन्ही सासवा मोक्या वेग होता मग शिवपुराण ऐकाले ते बी 4-5 दिन काही होत नाही आपले बी 4-5 दिन मग साठे शिवपुराण ऐकायचंय बारी कामी जावावशी बरं बाई जाते बी खरं शे बरं उदिस होते ताई ताई तुमली बी साखरी जाणार शे का बसला गे बरं माय हो खरं चला बाई जा चला जागा सापडावणी बरं उडी व दुडी ये मग कशी बी गर्दी जाय राहिली ना बघतेस का आपण आडे उभे असे तिथला दोन बसा सापडण्यात नाही आपले गरकणी फिरायचे जावल जाऊ तिथला हा बाई चाल मग का माय व चढ तरी तू बी लागी आडे माय व आणि तुला इथून घर भरा होते तर माणूस सांगे म्हणे तिने काय जमावणी म्हणे चांगले खोल महिना शेव तू माय व दीदी माई तुमना भाऊ काय काय बी सांगे राहतस मग बिबी नेवाणी राहसू का बरं असे कोठे वय ना का मग ते आज मला सोडाले गुन्हा ताडे म्हणे जाय वय म्हणे तू आकोतो उतराय बडशी म्हणे घरमा म्हणे मला काय ते सई न वाणी मग म्हणून ते मला डे सोडी यात मग चांगलं वेगे ना माई लागू ते आपण बा ते नाही सांगस मी पण मी बनावले गो तर माणूस बोली राहता भाऊ अशी म्हणून म्हणा सांगा ना उन ते ना माय कितली गर्दी जेवीन मग जटी बी जाव तटे गर्दीच दखा ना अक्का मग बाहेर जा मी काय सांग राही ना सांग ना वा अक्का काय सांगस काय झालं आले सर कितलं बडायना शे वस्तू एक आले लिहितेस मी काय कमाल करस अक्का तू बी आता चालू आपण ऊन ताडे पंडाल मा तिथला मला लेवा देवान वस्तू सुरू व्हायच्यास का तू नवालं आज राहणार ना आपले लिसून काढले परून देईन त्याकडे उपाडीने घर निघे जावाच बरं लारीवाल्या मग राहते ना ते अजून जेव्हा पंडाल सर असतं टरबुटी सुद्धा हे काय राहणार अक्का दखिले दखाते माय व टरबुजे काय नाना तर नाही काच मग सोबीन मालतीशी ना समय आले नाही तीस आणि दररोज माड करतेस ना आपण ती मारले निशी 108 म्हणेस नाही बरं विजय ना मग घर बी लागस ना मग म्हणे माडांची खराब आहे चालणी लिहिलीच माय म्हणतं कथा ऐकीस नाही घर बी गवन लागस मग बहिणी बट लिहिली जात पहिले आता चालणार का कथा ऐकाली मग काढे बटी उभं राही टाइमपास करणार अशी बाकी जण काढले माहित अक्का बबितान त्या उन्हात कथा खातो मेंढीचं डोकं मारवी जास मग डोकाला ताणते ते सांगूची बबितावची डोकाला ताणतेस काय नेवा चांगली देवी आत लागशी देवी बिसारी चला मग चला ते पुढे चला का बाई जा चला हो का काजी माय अक्का कितली बडाईने कथा असे दखिले मग एवढी मोठी टीव्ही मध्ये करा ना आपले पंडित मिश्राजी मग आज काय आपले जवळ जागा नाही भेटणे पिन पंडाल मा रातना भेटी जाते बरं विजय हो माय अशी नशी का जागा भेटे ना मग काय डोकं लाव जात बिनकाम ना बादा को डीट मोगरा राहतीस बिनकाम ना आगो आपलं तोंडी की जास मग ना बाईचा सासू तिथलं भारीशी ना व्यवस्था करेल मग जटे मंतडे कोणी व्यवस्थावच बी बोले बाबानं आईरा आज कथा मग माय अशी कशी गर्दी दाडी जास बी माय व